आज ना मी तुम्हाला छान खुशखबर सांगणार आहे। त्याआधी रेसिपी सांगते आणि नंतर खुशखबर सांगते। ऐकली असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगणार आहे। तर आधी काय करायचं, 1 वाटी मैदा घ्यायचा, थोडंसं तेल घालायचं, थोडंसं दही असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालतं। आणि छान पीठ मळून बाजूला ठेवायचं। 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर घ्यायची आणि 1 तारी पाक करायचा, थोडासा रंग घालायचा त्याच्यामध्ये। आज मी खूप खुश आहे कारण आज आपले फेसबुकचे 20,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच खुशीमध्ये मी छान मस्त अगदी घरच्या घरी होणारी बालुशाही बनवते। तर अशी छान छोटे छोटे बालुशाही बनवून घ्यायची आणि तळून घ्यायची। अगदी धीम्या आचेवर तळायची आहे, जसं आपण गुलाबजामुन तळतो तशी तळून घ्यायची। आणि तळून झाली की पाकामध्ये घालायचे आहे। आता एक तर पाक गरम ठेवायचा, नाहीतर एकतर बालुशाही गरम ठेवायची आहे। दोही पण गरम नाही ठेवायचं। आणि छान लगेच टाकायची, 2-3 मिनिटं ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची। पाहू शकता आपली घरच्या घरी होणारी इतकी छान मस्त बालुशाही एकदम छान रेडी आहे। आजची रेसिपी कोणाकोणाला आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग सगळ्यांना बाय बाय।